समोरच्या टीम मध्ये 30+ एक खेळाडू नाहीये. कैलास बलिरामला कंपल्सरी ओव्हर तुम्हाला द्यायला लागणार आहे. फिल्डर लोकांची चुकी आहे, कमिटीचा निर्णय आहे. शाबास, चला मॅच चालू करा, मॅच चालू करा. मॅच चालू करा लवकर. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर 4. 4 ओव्हर 4. नाचायला जायचं आहे. बँड बुक बँड केलं आता. 4 ओव्हरची मॅच, 30% बॉलर कॅन्सल. चला मॅच चालू करा, मॅच चालू करा. बस नाही तर दोघं बाहेर या. जे हरलेन त्याने बक्षीस. चला या, हरलेन ते कॅप्टन याने बक्षीस देते तिला. चला सामन्याला सुरू. पुन्हा एकदा सज्ज. ओ पहिल्या चेंडूवर गिरीश सावंत बाद आणि विकेटीला 5000 रुपये टक्क्या पाटील कडून. बिग 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 विकेट. इंगुरला गौरव पाटील नवीन फलंदाज. टक्क्या ना 5000 रुपये होत ना. अश्विन पाटील शेवटची मॅच आहे, कॉमेंट्री करा आपल्यास विनंती आहे. अश्विन पाटील आपल्यास विनंती आहे, शेवटची मॅच आहे, कॉमेंट्री साठी या. टक्क्या पाटील कडून 6 ओव्हरची मॅच ठेवण्यात आली आहे. 6 ओव्हर 6 ओव्हर्स. आम्ही टाइमपास करतो. दरम्यान दुसरा चेंडू सोहम पवार सामना करतील साई. चांगला कॅच सोडलेले आहे, कॅच सोडलेले आहे. हा सामना 4 षटकांचा राहील आणि 30+ बॉलर कंपल्सरी नसेल, लक्षात ठेवा. आणि बघूया प्रथम स्ट्राईक करायला रितेश. आपल्या डावातील तिसरा चेंडू घेण्यासाठी रितेश. त्यांना सामोर जातील ते सोहम पवार उर्फ शाब्या. खूपच सुंदर गोलंदाजी करतात शाब्या. खूपच सुंदर असा बॉल चेंडू झालेला आहे आणि कॅच सुटलेले आहे आणि 5000 रुपये सुटलेले आहेत. खूपच सुंदर असा पहिला गिरीशाला बाद केलेला. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा झेल गेलेला परंतु सोडलेला तो कैलास आणि तिसऱ्या चेंडूवर राज यांचा पोट मध्ये असताना चेंडू सुटलेला आहे आणि 5000 गेलेले आहेत. खूपच सुंदर असा चौथा चेंडू रिव्हर्स फटका आणि बहुधा षटकार असावा आणि षटकार आणि पंचाकडून षटकार म्हणून घोषित. टुक्कू टुक्कू. आणि रितेश या फटक्याची प्रॅक्टिस काल त्याच्या टेरेसवर करत होते, त्याचा त्यांना लाभ भेटलेला आहे प्रॅक्टिसचा. 5वा चेंडू सोहमचा पुन्हा त्याच पद्धतीने मारलेला चेंडू परंतु रितेशच्या बॅटच्या काय लागत नाही. बॉल सरळ विकेट किपरच्या हातात जातोय आणि निर्धाव म्हणून घोषित. धावसंख्येत काही भर नाही, धावसंख्या झालेली आहे ती 8. 5 चेंडू 8 डावा. 5 8 8 5 आणि सोहम याचा शेवटचा चेंडू पंचांच्या उजवीकडून 7-8 डावांचा रनआउट घेऊन 7 पावलांचा रनआउट घेऊन सोहम पवार. काय ना आता सर्वांनीच पिलेले आता काय करशाल. खूप सुंदर चेंडू लेगच्या दिशेने मारले फटका. एक धाव काढून का धावलेले आहे बघू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करून नकार. धावसंख्या धावसंख्या 9. एक षटक काळानंतर धावसंख्या 9. खूपच सुंदर असं षटक म्हणता येईल ती सोहम पवार यांचं.
कृपया प्रितेश बँडवाले कोण आहे त्या इकडे प्रितेश मिरकुटे यांनी समाल कक्ष आणि आमची आशा वाढवावी. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतं रेडबुल यांच्या संघामार्फत हर्षल. हर्षलचा फुलटा चेंडू परंतु बॅटला काही लागत नाही आणि पंचाकडून आमंत्रण म्हणून घोषित आणि अजून एक धाव म्हणून घोषित. धावसंख्येत 2 धावाने भर. धावसंख्या झाली 11. हर्षल यांच्या पहिलाच चेंडू वाईट जातोय आणि गुड्डू यांचा संघ रेडबुल. टोपी सुद्धा रेडच आहे. हर्षलांचा पहिला चेंडू खूपच ब्लॉक म्हणून चेंडू टाकलेला आहे. धावसंख्येत भर नाही. खूपच सुंदर असा चेंडू हर्षलांचा. आणि खूपच सुंदर असा चेंडू बहुधा आउट असेल. आला झेलचीत आणि रितेश हे झेलचीत होऊन बाद होत आहेत. खूपच सुंदर हर्षलांची गोलंदाजी म्हणता येईल. दोन चेंडू नंतर धावसंख्या 11. एक षटक आणि 2 चेंडू नंतर. दरम्यान तिसरा चेंडू लेगच्या दिशा मारलेला फटका. खूपच सुंदर असा फटका होता. त्याच्यावर एक धाव काढलेली आहे आणि खराब क्षेत्ररक्षण होते. बघू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि खूपच सुंदर अशा पद्धतीने 2 धाव काढलेले आहेत आणि एक बॉल थ्रो केला आणि बॉल डिक्लेरेशनच्या रूपात गेलेले आहेत आणि धावसंख्येत 1 धाव भर. धावसंख्येत 3. धावसंख्या झाली 14. एक षटक आणि 3 षटकाचा धावसंख्या 14. दरम्यान सिद्धेश शांताराम पाटील यांचे हार्दिक आगमन झालेले यांचे हार्दिक स्वागत. मंडला गर्भे कृपा पिरकोश मुरकुटे राहणार कल्याण भिवंडी त्यांनी कृपया संपर्क साधायचा आहे आणि खूपच सुंदर असा ऑनच्या दिशा मारलेला फटका. त्याच्या 1 धाव काढलेली आहे. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. धावसंख्या 2 धाव भर होते. धावसंख्या झाली ती 16. एक षटक आणि 4 चेंडू तर धावसंख्या 16. खूपच सुंदर असे षटक मध्ये हर्षल यांचं. दरम्यान चिनू उर्फ भाग्यवान दुसरा चेंडू आणि खूपच सुंदर असा मारलेला फटका बहुधा आणि हा खूपच सुंदर असा झेल. आणि कुठेतरी चिनूला इथे चान्स होता आपल्या संघासाठी जास्त धाव उभारण्याचा परंतु चिनू हे थोडे बावखळले आणि षटकार मारण्याच्या नादात कॅच आउट होऊन परत आलेत आपल्या पॅव्हलियन मध्ये. आणि आकाश उर्फ करम अंबाला मैदानात. करम रुंबाला जात माणूस आणि खूपच सुंदर अशी गोलंदाजी हर्षल यांची. पुढचा चेंडू टाकलाय बट बॉल बॅटीला काही लागत नाही आणि निर्धाव आणि धावसंख्येत भर नाही. धावसंख्येत 16 आणि आमचे सहाय्यक रोहित मडवी हे म्हणतायत की अशात आकाश तुंबाला याला 26 लाखाला घेतलेला आहे.
आणि धन्यवाद. खूपच मधुर असं बँजो पार्टी आमच्या इकडे आलेले आहे. चांगलेच असे बँजो वाजवत आहे. पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेतो तुषार उर्फ गुड्डू. त्यांना सामोर होतील साई. साई काय करत आपल्या संघासाठी. साईने अजून खातं सुद्धा उघडलेलं नाही बँकेमध्ये. तसं धावांचं सुद्धा खातं उघडलेलं नाही. बघूया साई काय करतात आपल्या संघासाठी. गुड्डू याचा पहिला चेंडू खूपच सुंदर असा टाकला. चेंडू खूपच सुंदर असा समोरचा घेतलाय आणि खूपच सुंदर असा उंच षटकार मारले साई याने. धावसंख्या 6 धावणे भरवते. धावसंख्या झालेली ती 22. आणि बॉल 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 असेल तर पूर्वा बॉल बॉल जुना बघ. नाही नाही नवीन बॉल सध्या नाही. जुना बॉल सध्या नाही आहे. तोच 2 ओव्हर खेळायचं बाजूला आणि तोच घ्या नंतर. गुड्डू यांच्या पहिला चेंडू षटकार लगावलाय तो साई याने. आणि दरम्यान आताच सांगितल्याप्रमाणे साईने आपल्या संघात स्वतःच खातं सुद्धा उघडलेलं होतं आणि गुड्डू यांच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे आणि धावसंख्येत भर झालेले आहे. बघूया साई गुड्डू यांचा दुसऱ्या चेंडूवर कितपत समाचार होतो आपल्या संघासाठी आणि संघाची धाव कितपत उंचावतो साई. गुड्डू यांचा दुसरा चेंडू लेगच्या दिशेने मारले फटका. धावसंख्येत एका धावाने भर होते. बघू दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरे धाव सुद्धा घेतलेले आहे. दरम्यान धावसंख्येत 2 धावांनी भर. धावसंख्या झाली 24. 2 षटक धाव 24. तिसरा चेंडू काही साई यांच्या बॅटीला काही लागला नाही. खूपच सुंदर असं चेंडू म्हणता ते गुड्डू यांचं. धावसंख्येत भर नाही. धावसंख्या आहेत असे धावसंख्या 24. पंचाच्या उजवीकडून 7-8 पावलांचा रनआउट करतो गुड्डू. सामोर साई. गुड्डूने टाकला चेंडू खूपच सुंदर असा बॉलचा टप्पा आणि गेस केला साई याने आणि लॉंग ऑन ला षटकार मारतो साहिल याने. आणि धावसंख्येत 6 धावांनी भर होते. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या झाली ती 30. पुन्हा लेगच्या दिशेने मारण्या फटकात 1 धाव दाखवून पूर्ण. दुसरी धाव प्रयत्न करतो नकार. धावसंख्या 1 धावांनी भर. धावसंख्या 31 आणि या षटकातून शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि उंचावर मारण्या फटका बहुदा षटकार आणि पंचाकडून 6 धावा घोषितच्या स्वरूपात. धावसंख्या 3 षटकात 37 धावा. धन्यवाद. आणि दरम्यान शेवटचं षटक घेऊन येतो जतीन केणी. बघूया हानामारीचं षटक म्हणतात या शेवटच्या षटकाला. बॉल हाना न बॅटीने मारा हानामारी.
त्यांना सामोरं जातील तो साई. याच्या अगोदरच्या ओव्हरीत त्याने खूपच सुंदर असा षटकार मारले साई. समाचार जतीन केणी यांना पंचाच्या उजवीकडून लेगच्या दिवस खूपच सुंदर असा षटकार मारलाय आणि 6 धावसंख्या झालेली ती 43-43. बॉल द्या रे, बॉल द्या कृपया. कोणीतरी एक कोणाला तरी ठेवा तिकडे आतमध्ये. आणि दरम्यान केणी यांचा दुसरा चेंडू सामर्थ्य देतो साई. साई याने दुसरा चेंडू लगावलेला आहे परंतु चेंडू डिक्लेरेशन घोषित जातोय. धावसंख्या एका धावांवर धावसंख्या 44. शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू केणी याने टाकलेला आहे आणि बघूया तिसरा चेंडूचा समाचार देतो साई. खूपच सुंदर अशी फलंदाजी करताना साई आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा आणि साई याला खुश खबर. जर त्याने 2 षटकार मारले तर प्रथम यांच्याकडून 5,000चे पारितोषिक देण्यात आलं आहे. 5,000. साई याला 2 षटकावर 5,000 रुपये देण्यात येणार आहेत. खूपच सुंदर असा मारलेला फटका. बघू काय असेल आणि झेल बाद आणि आउट. धावसंख्येत भर नाही. आणि पुन्हा खूपच सुंदर असा चेंडू आणि हा झेल बाद होतोय. आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. खूपच सुंदर अशी गोलंदाजी मध्ये ती जितेन केणी यांची आणि जतीन केणी यांची. जतीन केणी हे आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. बघूया या IPL नवसादी प्रीमियर लीग पहिले हॅट्रिक घेतात की नाही तो जतीन केणी. पंचाच्या उद्योग कैलास याला आणि पुन्हा खूपच सुंदर असा चेंडू मध्ये तो कैलास याचा. बॉल काय मारता आले नाही कैलास याला. कैलासला काय बॅट उचल. जतीन केणी यांचा शेवटचा चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी जतीन केणी यांची. टाकलेला चेंडू बॅटला लागत नाही कैलास यांच्या. धावसंख्या भर नाही. धावसंख्या किती झालेले धावसंख्येत 44 आणि जिंकण्यासाठी 45 धावांचे आव्हान.
आणि 45 धावांचे आव्हान दिलेले आहे ते गुड्डू या संघाला, रेडबुल या संघाला. चोवीस चेंडू आणि 45 धावा. तसं पाहायला गेलं तर एवढं माफक आव्हान नाही आहे 24 चेंडू 45 धावा. कारण की रेडबुल या संघात गुड्डू पाटील सारखा अष्टपैलू खेळाडू आहे. खूपच भन्नाट फॉर्म मध्ये असलेला गुड्डू. दरम्यान प्रथम गोलंदाजीशी आलेला आहे तो गिरीश सावंत. बघूया कितपत कामगिरी करतात आपल्या संघासाठी. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतात ते गिरीश सावंत. त्यांना सामोरे जातील ते तुषार पाटील. खूपच सुंदर असा मारलेला फटको, खूपच सुंदर क्षेत्ररक्षण खेळायला ते भाग्यवान या माणसाने, भाग्यवान या बापयाने. आणि पुन्हा टाकल्या चेंडू, त्याच्यावर षटकार घेतलेला आहे. उत्तुंग असा षटकार त्याला गुड्डू पाटील याने. आणि दरम्यान खूपच सुंदर असा उत्तम षटकार केलेला आहे गिरीश सावंत याला. आणि तिसरा चेंडू ऑफच्या दिशेने मारले फटका आणि हा डिक्लेअर स्वरूपात जातोय. एका धावाने भर होते. धावसंख्या झालेली ती 7. 3 चेंडू तर धावसंख्या 7. खूपच सुंदर अशी फटकेबाजी करताना गुड्डू. 24 चेंडू 45 धावा काढायचे आहेत. चौथा चेंडू, टाकलेला चेंडू, मारलेला चेंडू आणि झेलखादे आहे तो यश नाही, झेलखादे आकाश आंबाला. आणि खूपच सुंदर सुंदर असा झेल घेतला आकाशाने आणि गुड्डू याला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. आकाश आंबाला बॉल लागला खांबाला. आउट झालं का मला. खूपच सुंदर असं षटक टाकताना गिरीश आपल्या षटकातील 5वा चेंडू घेतो गिरीश. त्यांना सामोरे प्रथम फलंदाजीसाठी आलेला
जतीन केनी आणि खूपच सुंदर टाकला चेंडू, खूपच सुंदर रीतीने मारला फटका, तसेच खूपच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते साई यांचं. जतीन याला काय धाव काढून देत नाही. बघूया शेवटचा चेंडू आणि पुन्हा सुंदर असा टाकला चेंडू. चेंडू काय बॅटरी लागत नाही आणि चेंडू डिक्लर रेषेच्या आतमध्ये जातोय आणि धाव सगळे देखील भर होते. धाव सगळे झालेले ते 8. दुसऱ्या चेंडूवर एक षटकार मारलेला असताना सुद्धा गिरीश चव्हाण खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली आणि आपल्या एका षटकात 8 धाव दिलेले आहेत. आणि दरम्यान आकाश आणि आता बघूया गोलंदाज आकाश. मला वाटतं आकाश यांच्या अगोदर मी एक षटक बघितलं, खूपच सुंदर असं षटक टाकलेलं त्याने. आणि खूपच सुंदर असा चेंडू मध्ये आकाश यांचा. हर्षलला काय बॉल टिचत नाही आणि सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. हॅलो, खूपच सुरक असा चेंडू आकाशाचा. इथं रनआउटची संधी नॉट आउट. हॅलो, करण अंबालाच्या बारामध्ये तरी हॅलो, 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 हॅलो. हॅलो हॅलो. बोल. हॅलो, हॅलो. खूपच सुंदर असा चेंडू आणि धावसंख्या 1-2 भर. धावसंख्या झालेली ती 12. आणि मला इथे सांगायला आवडेल की नवसादी संघाला का तुमच्याकडे भूतपूर्व असे बॉलर निर्माण होत आहेत, जसं का आकाश येतोय, पुन्हा आदित्य येतोय, त्यांना कुठेतरी तुमच्या मार्गदर्शन करा आणि पुढच्या काळामध्ये त्यासोबत सुंदर असे आणि पुन्हा सुंदर खूपच चांगला चेंडू. किती धाव दिले त्याने? आणि 4च धाव दिले त्या आकाशाने. याच्या अगोदरच्या सामन्यात मी पाहिलेलं की आदित्याने बॉलिंग टाकलेली आणि रोशन पाटील यांना 5 चेंडूवर एकही धाव काढून दिलेली नव्हती ती आदित्याने. त्याच्या पहिल्या चेंडूवर एक षटका जाऊन सुद्धा 12 बॉल आणि 33 धावा. आई खूपच सुंदर असा चेंडू
आदित्याचा आपल्या चेंडूवर एकच धाव दिली आदित्याने. बघूया आदित्यांना सामोर जातील ते एक होतकरू असे अनुभवी फलंदाज हर्षल पाटील. हे पूर्ण भिवंडीमध्ये खेळतात हर्षल पाटील आपल्या दिवा कोळीवाडा संघासोबत. बघूया त्यांना कितपत सामोर घेता आदित्य केणी याच्या गोलंदाजीचा. आदित्य केणीचा चेंडू आणि खूपच सुंदर असा टाकले चेंडू आणि चेंडू कट होऊन धावसंख्या एखाद्यावर भर होते. धावसंख्या झालेली 14. दोन चेंडू आणि 2 षटकांत धावसंख्या होती 14. आणि पुन्हा सुंदर असा चेंडू टाकलेला आदित्याने. आणि 30 धावा. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. पहा मी विनंती करतोय गुड्डू टक्क्या गिरीश या 2 खेळाडूंना थोडं मार्गदर्शन करा. तुम्हाला आपल्याला येणाऱ्या काही सामन्यामध्ये ते चांगले होतकरू असे गोलंदाजी बनतील. सात चेंडू आणि 30 धावा. आणि पुन्हा असा आखून टाकला चेंडू आणि चेंडू लेग स्पिन होऊन डिक्लेरेशन भागेत जातोय. आणि 6 चेंडू आणि 29 धावा. 6 चेंडू 29 धावा. Okay. And let's see what happened in next over. Let's see 6 ball and 29 runs required. And on the field bowling attack is Jiten Kenny and Harshal Patel. Sai will come for to play the last over. 6 ball and 29. 6 चेंडू 29 धावा. Let's see the first ball of the Sai. And this is wide ball and 1 declare. Again 2 runs added on the score. And 6 ball and 27 runs. Again good ball, play on the leg side and 1 run is completed. And there will be 1 run added on the scorecard. 5 ball, 26 runs required. Let's see what happened on the next ball. And one of the attractive batsmen coming on the batting, Harshal Patel, and he hit the ball on the leg side. Let's see what happened. And it's out. ना आता चला बघू आता काय करतो भूषण आयला बॅटिंगला जो कोहिनूर ऑफ द दिवा कोळीवाडा नवी मुंबई रायगड आणि मेरेला फटका त्यावर एक धाव बघू धावून काढतोय आणि चांगला चौकार मिळाला भूषण याने
भूषण याला आवरे मॅचिंग बॅटिंग भेटली नव्हती, त्याचा राग वाटतं या मॅचिंग करता येतो. आणि उमेश भंडारी यांच्याकडून या 6 ला 1000 रुपये भेटले. ते भूषण पाटील याला याने उमेश भंडारीने कबूल केलेले. 2 चेंडू आणि 16 धावा. आणि उमेश भंडारी कॅच पकडून जर मैदान लोळला तर त्याला 500 रुपयाचे पारितोषिक देतील धीरज पाटील याच्याकडून. आणि खूपच सुंदर असा चेंडू म्हणता येईल तो साई यांचा. आणि स्टायलिश प्लेयर इथं आलेला आहे. बघूया सौरभ केडी काय करतात आपल्या संघासाठी. ऑस्ट्रेलियाकडून आले ते स्टायलिश प्लेयर आणि खूपच सुंदर असं टाकले चेंडू. त्याचा कॅच असेल आणि हा आउट. आणि दरम्यान या सामन्यात मॅन ऑफ द मॅच जाईल तो